नमस्कार, मी सुषमा. वेलकम टू माय किचन. उन्हाळा म्हटलं की थंडगार लस्सी झालीच पाहिजे. लस्सीची ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे, परंतु घरात बनवलेली ही लस्सी एकदम टेस्टी लागते. तर मी मातीच्या भांड्यामध्ये दही लावलेलं आहे, त्यामुळे ते घट्ट दही असतं. त्यातील मी 2 वाटी दही लस्सीसाठी घेणार आहे. हे पहा, आपलं दही एकदम घट्ट आहे. यामध्ये मी 4 चमचे पिठी साखर टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोडीप्रमाणे साखर घेऊ शकता. आता आपण यामध्ये चिमूटभर वेलची पावडर टाकून घेणार आहे. आणि आता हे मिश्रण आपलं खूप घट्ट आहे, तर आपण ते पातळ करण्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. मी अर्धी वाटी पाणी घालत आहे. हे फ्रीजमधलं थंड पाणी आहे. सुरुवातीला आपण हे विस्करनी सगळं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे सैंधव मीठ आहे. छोट्या बाउलमध्ये मला फेटता येत नव्हतं, म्हणून त्यासाठी मी मोठ्या पातेल्यामध्ये सगळं ओतून घेतलेलं आहे. आणि आता हे चांगलं मला फेटता येत आहे. हे विस्करनी 2-3 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं मी आता रवीने चांगलं दही आपलं घुसळून घेणार आहे. लस्सी नेहमी अशी रवीनेच घुसळून घ्यायची. मिक्सरला लावली तर ती चिकट होते. असं रवीनं फेटलं म्हणजे मग ती दाणेदार बनते, म्हणजे पिताना तोंडामध्ये छान दह्याचे कण येतात. चला तर आपली थंडगार लस्सी आपण सर्व करूया. बघा बरं, आपली लस्सी खूप जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी बनलेली आहे. तुम्हाला ओतताना समजतच असेल त्याचं टेक्स्चर किती छान आलं आहे ते. अशी थंडगार लस्सी तुम्हीही करून पहा बरं का. आणि वरून असं ड्रायफ्रूटनं सजवा. आणि नक्की कळवा की कमेंटमध्ये तुमची लस्सी कशी झाली ते. आणि सबस्क्राईब करा.